सो फायनली मित्रांनो RTE 2026-27साठी तो भरपूर पालक हे ज्या अपडेटची वाट पाहत होते ते अपडेट फायनली आलेली आहे। ते अपडेट म्हणजेच तुम्हाला 3 किलोमीटरच्या आतील आणि 3 किलोमीटरवरील शाळा ह्या निवडता येणार आहेत। म्हणजेच मित्रांनो तुम्ही आता त्या शाळा सिलेक्ट करू शकता। तर त्या शाळा कशा सिलेक्ट करायच्या त्यासोबतच RTE पोर्टलवरती एक 4-5 दिवसाच्या पाठीमागे मित्रांनो एक ऑप्शन आलेलं होतं अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन। आता भरपूर जणांनी त्यावरती क्लिक केलेलं आहे। आता ते क्लिक केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती असणार आहे आणि ज्यांनी त्या ऑप्शनवरती क्लिकच केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये असणार आहे आणि त्याचसोबत तुम्ही कशाप्रकारे शाळा सिलेक्ट करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला डीपमध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं मित्रांनो आपल्याला RTE ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन कसं करायचं ही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे ती प्रोसेस तुम्हाला माहिती असेलच मित्रांनो। तर आता लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर इथे खाली पाहू शकता इथे अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन ओनली 2 अटेम्प्ट इज अलाउ म्हणजे 2 चान्स तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। या 2 चान्समध्येच तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन एडिट करून घ्यायचं आहे। आता ज्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये हे ऑप्शन दिसत आहे सिम्पली क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय फॉर्म अनकन्फर्म रिक्वेस्ट इज ऑलरेडी सबमिटेड टू BEO आणि EO अशा प्रकारे तुम्हाला तिथे मेसेज दाखवला जाईल। ज्यांनी अनकन्फर्म केलेलं नाही आहे क्लिक हिअरवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल। आता अशा प्रकारचा मेसेज दाखवल्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस लागू शकतात। तुम्हाला कंटिन्यू पोर्टलवरती यायचं आहे। इथे येऊन तुम्हाला लॉग इन करून तपासून घ्यायचं आहे एडिटसाठी तुमचं ॲप्लिकेशन अवेलेबल झालेलं आहे का। तर 2-3 दिवसानंतर तुम्ही चेक करा, उद्या परवा होत नसेल तर 4 ते 5 दिवस तुम्ही चेक करत राहा। तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन दाखवलं जाईल। आता ज्यांनी RTE फॉर्म भरल्याच्यानंतर ते कन्फर्म ऑप्शन आल्याच्यानंतर त्या कन्फर्मवरती जे क्लिक केलेले आहेत याच्या आधीसुद्धा त्यांनासुद्धा असाच मेसेज दाखवला जाईल आणि त्यांनासुद्धा एडिटचं ऑप्शन अवेलेबल होईल। इथे फॉर्म अनकन्फर्म रिक्वेस्ट इज ऑलरेडी सबमिटेड टू BEO आणि EO असं दाखवत आहे। ज्याने अनकन्फर्मवरती क्लिक केलेलं आहे त्यांना हा मेसेज दाखवत आहे। तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे। आता हे केल्याच्यानंतर सिम्पली स्कूल सिलेक्शनवरती यायचं आहे। स्कूल सिलेक्शनवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे काही शाळा दाखवल्या जाणार आहेत। इथे अशा प्रकारे पाहू शकता हे 1 किलोमीटरमधील तुम्ही ज्या शाळा दाखवल्या आहेत त्या शाळा इथे दाखवल्या जातील। तर 1 ते 3 किलोमीटरमध्ये कोणकोणत्या शाळा आहेत हे पाहण्यासाठी सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय लिस्ट ऑफ एलिजिबल स्कूल विथिन 1 km टू 3 km म्हणजेच 3 किलोमीटर 1 किलोमीटरच्या वरती आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या काही शाळा येत आहेत त्या शाळांची नावे तुम्हाला इथे दिसत आहेत। टोटल तुम्ही शाळा किती आहेत तिथे पाहू शकता। इथे 20 शाळा दाखवत आहेत मित्रांनो 1 ते 3 किलोमीटरच्या आतील। आता थोडंसं वरती येऊन अजून तुम्हाला 3 किलोमीटरच्या वरील सुद्धा शाळा दाखवतो यावरती क्लिक करायचं आहे। थोडं अशा प्रकारे खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर इथे ब्लॉक सिटी दाखवलं जाईल, डिस्ट्रिक्ट दाखवलं जाईल। इथे ब्लॉक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा। मी ब्लॉक सिलेक्ट करतोय आणि इथे तुम्ही पाहू शकता या ब्लॉकमध्ये 3 किलोमीटरच्या वर किती शाळा आहेत त्या शाळांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत। अशा प्रकारे इथे शाळा असणार आहेत। आता इथे हा विषय काय झालेला आहे इथे सिलेक्टचं ऑप्शन दिसत नाही आहे। इथे सिलेक्टचं ऑप्शन का दिसत नाही आहे कारण तुम्ही अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन रिक्वेस्ट टू BEO आणि EO कडे रिक्वेस्ट केलेली आहे। आता त्यांच्यामार्फत तुमचं ॲप्लिकेशन गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यांच्यामार्फत ॲप्रूव्ह भेटल्याच्यानंतर तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये अपडेट करू शकता। सेम तसंच झालेलं आहे। आता तुम्हाला ॲप्रूव्हची वाट बघणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह होईल मित्रांनो ॲप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुम्ही इथे सिलेक्टचं ऑप्शन येईल तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहात। हे झालं मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट। तुम्ही फॉर्मच भरला नसाल तर तुम्ही नव्यानं फॉर्म भरत असाल तर नव्यानं फॉर्म भरत असताना तुम्हाला डायरेक्टली शाळा त्या इथे 1 किलोमीटर 3 किलोमीटर ग्रेटर देन 3 किलोमीटर इथे शाळा दाखवल्या जाणार आहेत। त्या शाळा कशा प्रकारे दाखवल्या जाणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला एखादा ॲप्लिकेशन लॉग इन करून दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही जर नव्यानं फॉर्म भरत असाल तर इथे पाहू शकता इथे चाइल्ड इन्फॉर्मेशन भरून घ्यायचं। भरल्याच्यानंतर सगळी माहिती भरल्याच्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये जायचं आहे आणि स्कूल सिलेक्शनमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जे नव्यानं फॉर्म भरत आहेत ज्यांनी याच्या पहिलं फॉर्म भरलेला नाही आहे म्हणजे जे आता फॉर्म चालू झाले होते तेव्हापासून फॉर्म भरलेला नसेल आणि आता भरत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे 1 किलोमीटरवरती क्लिक केल्याच्यानंतर सध्या 1 किलोमीटरवरती इथे स्कूल दाखवत नाही आहे। जो ॲप्लिकेशन
ॲप्लिकेशन भरलेलं आहे त्यांच्या घराजवळील 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा कुठलीच दाखवत नाही आहे. आता विथिन 1 ते 3 किलोमीटरच्या आतील पाहूयात. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकताय भरपूर शाळा या दिसत आहेत. म्हणजे 3 किलोमीटरच्या आतमध्ये 1 किलोमीटरच्या वरती 3 किलोमीटरच्या आतमध्ये किती शाळा आहेत तुम्ही इथे पाहू शकताय. टोटल अशा प्रकारे तुम्ही शाळा सिलेक्ट करून घेऊ शकताय. आता या झाल्या 3 किलोमीटरच्या आतील मित्रांनो. आता 3 किलोमीटरच्या वरील शाळा पाहण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. परत इथे ब्लॉकमध्ये आपल्याला ब्लॉक सिलेक्ट करून घ्यायचा. जो ब्लॉक असेल मी सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथे त्या ब्लॉकमध्ये किती शाळा आहेत अशा प्रकारे दाखवल्या जातील. इथे दुसरा ब्लॉकसुद्धा मी तुम्हाला क्लिक करून दाखवतोय. तर इथे पाहू शकताय अशा प्रकारे इथे शाळा दाखवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या RTE ॲप्लिकेशनमध्ये एडिट करू शकता किंवा नव्यानं फॉर्म भरत असाल तर बेटर मित्रांनो. तुम्ही नव्यानं फॉर्म भरत असाल तर लगेच तुम्हाला क्विकली तिथं 1 किलोमीटर आणि 1 ते 3च्या वरतील सुद्धा शाळा तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शनसुद्धा दिसणार आहे आणि शाळासुद्धा सिलेक्ट करू शकणार. फक्त ज्यांनी RTEचा फॉर्म भरलेला आहे किंवा कन्फर्म ऑप्शनवरती जे क्लिक केलेले आहेत किंवा अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन जे ऑप्शन दिसत आहे त्यांच्यासाठी मित्रांनो अप्रूव्हची वाट बघणं गरजेचं आहे. अप्रूव्ह येईपर्यंत त्यांना थांबायचं आहे. 1 ते 2 दिवस लागू शकतात किंवा 5 दिवस लागू शकतात. कंटिन्यू तुम्हाला लॉग इन करायचं आहे. पाहायचं आहे एडिटचं ऑप्शन आलेलं आहे का. एडिटचं ऑप्शन आल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे 3 किलोमीटरच्या आतील आणि 3 किलोमीटरच्या वरील शाळासुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहात. तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.